आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BMS व BDS कोणतं चांगलं याबद्दल व्हिडिओ बनवत आहोत. योग्य व्हिडिओ बनवत आहोत, तो तुम्ही पहा. महत्त्वाचे त्यामध्ये 10 फॅक्टर आहेत. BDSचे शासकीय 4 कॉलेज आहेत. BMSचे 22 गव्हर्मेंट कॉलेज आहेत. BDSचे 25 प्रायव्हेट कॉलेज आहेत व BMSचे 104 प्रायव्हेट कॉलेज आहेत. BDSमध्ये जॉब कमी आहेत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागा कमी असतात. त्या ठिकाणी स्वतःचाच क्लिनिक चालू शकतो. आणि BMSमध्ये लो फीस स्ट्रक्चर आहे. जॉब ऑफर आहेत. MBBSचा डॉक्टर नसेल तर त्या ठिकाणी BMS डॉक्टर काम करू शकतो. उदाहरणार्थ डेंग्यू, कोविड, मलेरिया, चिकनगुनिया अशासारखे रोग आल्याच्यानंतर खेडेगावात किंवा शहरामध्ये MBBS डॉक्टरकडे जाण्याऐवजी लोक BMS डॉक्टरकडे जातात. BDSची डेफिनेटन्सी स्वतःचा दवाखाना काढावा लागतो व तो मेट्रोमध्येच चालतो. प्रॅक्टिस एरिया मेट्रो सिटीमध्येच BDSचा असावा लागतो. डिस्ट्रिक्ट एरियामध्ये चालू शकत नाही. खेडेगावात दवाखाना चालू शकत नाही. BDS केल्यानंतर लेक्चरशिप करू शकता तुम्ही. BMS दवाखाना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुका स्तरावर सुद्धा चालू शकतो व खेडेगावातही BMS डॉक्टरचा दवाखाना चालू शकतो. BMS केल्यानंतर लेक्चरशिप करू शकता तुम्ही. BDS बाहेरच्या देशामध्ये तुम्ही युक्रेन, युरोप अशा ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचा दवाखाना खूप चांगल्या ठिकाणी चालू शकतो. इंडियन थेरपी आहे ती व कॉस्मेटिक ब्युटी दवाखाना, सौंदर्याकडे लोकांचे जास्त लक्ष आहे व ते BDS डॉक्टरकडे जातात. मशिनरीशिवाय सेटअप होत नाही. त्या ठिकाणी हाय त्याची ही आहे फीस आहे 30 ते 80 लाख रुपये. तुम्हाला दवाखाना टाकायचा असेल, मशिनरी हे ते म्हणल्याच्यानंतर 80 लाखापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो BDS दवाखाना टाकण्यासाठी. BMS दवाखाना तुम्ही खेडेगावात बी टाकू शकता. जिपमरमध्ये मिक्सोपॅथी इंटर्नशिप BMS MBBS प्रताप जाधव यांनी मॉडेल मेडरशिपकडे शिफ्ट होताना दिसत आहे. त्याविषयी न्यूजमध्ये आलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट लो आहे BMSसाठी. कमी फीमध्ये तुम्ही दवाखाना टाकू शकता. आणि सध्या नेटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची 2-3 वर्षापासूनचा अनुभव आहे. ते BDS करण्याऐवजी BMSकडे जास्त ओढा आहे. मुलींचा तरी जास्त आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.